अकोल्याच्या मातीचा दरारा आता साता समुद्रापार पोहोचलाय. मूर्तिजापूरच्या एका जिद्दी तरुणाने चेन्नईत पार पडलेल्या आशियाई ट्रॅम्पोलिन स्पर्धेत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलंय. आरपीएफ कर्मचारी अविनाश मडावी यांच्या सुपुत्राची ही कामगिरी नेमकी कशी राहिली आणि आता तो हाँगकाँगमध्ये भारताचा तिरंगा कसा फडकवणार आहे, पाहूया. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतंही शिखर गाठता येतं, हे मूर्तिजापूरच्या या सुपुत्राने सिद्ध करून दाखवलंय. चेन्नईतील एसडीएटी एजीबी कॉम्प्लेक्समध्ये पार पडलेल्या 7व्या आशियाई ट्रॅम्पोलिन अजिंक्यपद स्पर्धेत त्याने आपल्या कौशल्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्यात. अमरावती जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना या खेळाडूने उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावलंय. गेल्या 5 वर्षापासून अमरावतीच्या HVPM येथे NIS प्रशिक्षक सचिन कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तो कठोर सराव करत आहे. त्याच्या या यशात त्याची आई योगिता भेले आणि मडावी कुटुंबाचा मोठा वाटा आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे आता त्याची निवड थेट चीनच्या हाँगकाँगमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे. येत्या 23 आणि 24 मे रोजी तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणार असून आता संपूर्ण महाराष्ट्राला वेध लागले ते त्याच्या हाँगकाँगच्या कामगिरीचे. मूर्तिजापूरच्या या खेळाडूने घेतलेली ही झेप खरोखरच कौतुकास्पद आहे.